आजा, उद्या तर तुझी लेखी परीक्षा आहे ना? मग त्याचं काय? कसली आली परीक्षा? आता ही परीक्षा दिल्याशिवाय सुटका नाही माझी. अगं जडी सापडल्याशिवाय मला इथनं हालता येणार नाही. म्हणजे तू परीक्षेला जाणार नाहीस का? अगं असं झालं जाऊ शकीन का मी? काय बी करून जडी सापडायला पाहिजे. तू काळजी करू नकस, आपण काहीतरी मार्ग काढू. आज दुपारपर्यंत सापडली तर ठीक, नाहीतर माझं मिलिटरीचं स्वप्न मला कायम विसरावं लागेल. नाही नाही, असं काय बी होणार नाही. तू अजिबात हिम्मत हारू नकस. JD सापडत असती आणि तू परीक्षा देऊन भरती बी होत असतेस. कळलं? अगं वाटते तेवढं सोपं नाही. जडी सापडाय पाहिजे. जीजीनं आणि मामीनं रडून रडून गोंधळ घातलाय. जडी नाही ना सापडली, माझं करिअरच बरबाद होते बघ. या जन्मात नाही मिळत मला वर्दी. कालपर्यंत वाटत होतं चांगला अभ्यास झालाय, यंदा कन्फर्म भरती होणार. आणि नेमकं असं झालं. काय बी काळजी करू नकस, तू जात असतोस परीक्षेला. हा माझा शब्द आहे. जवळ जडी सापडत नाही तोवर मी जात नाही. अगं घरातल्या माणसांपेक्षा परीक्षा मोठी नाही मला. राजा, होईल सगळं नीट. निघतो मी, बघू कुठे सापडते का. पण राऊंड राऊंड हीच भीती वाटते की तिनं जीवाचं काय बरं वाईट करू नये. नाही नाही, JD असं कधीच करणार नाही. हा, JD प्रेमासाठी एखाद्याचा जीव घेईल, पण प्रेमात जीव कधीच देणार नाही. आजा, तू काळजी करू नकस. मी हाय तुझ्या बरोबर. आपण JD शोधून काढू. जीजी, JD आत्तापत्र यायला पाहिजे होती. पुष्पा, आपण कौलम बघूया का? अगं ते जरीची म्हस सापडत नव्हती की नाही, तिनं पण कौल लावला होता. कुठे ते चिंदोलीच्या माळावर नेमकी म्हस सापडली बघ. जीजी, तू मसनी कसं सांगू? हरवलेल्या माणसाला शोधता येतं, पण ज्यानं हरवल्याचं सोंग घेतलंय ते कसं गावणार? अगं बोल की काहीतरी. नाही, माझा विश्वास नाही त्याच्यावर. मग एक काम कर, मग गावातल्या देवळात जाऊन तेलवात कर. अगं देव पण आपली परीक्षा बघत असत्याल, म्हणत असत्याल कवा माझ्या पात्र येतात बघू की. जी तुम्हीच बसा मनाची समजूत घालीत. मी नाही आता वाट बघणार. अगं थांब, मग काय ठरवलेस? मी आता ठरवलंय पोलिसात जायचं. काय? अहो माझ्या डोक्याबाहेरचा विषय झाला आता. अगं पोलीस म्हटलं की परत ते जाब जबाब चौकशा, गावात सगळा बोबाटा होईल ग. अहो होऊ देत की. आधीच गावासमोर काही कमी तमाशा झालाय का? तुम्ही साखरपुड्या दिवशी जर गोंधळ घातला नसता ना, तर माझ्या पुरीवर ही येळ चालली नसती. माझ्या पुरीच्या जीवापेक्षा काही इज्जत महत्वाची नाही. अगं पण त्या पोराचं काय? त्या पोराची चौकशी होणार. त्याचं आता भरतीचं काम चाललंय. आपल्याला केवढ्याला पडेल हे सांग बघू बरं. केवढं रे एवढं मला नाही घेणं देणं. त्या पोराच्या पोटात घोटभर पाणी नाही, पायाला भिंगरी बांधल्यासारखं पोरगं फिरतंय. न फिरून सांगतात कुणाला? त्यांच्यामुळे झालंय सगळं. आता निस्तरू दे त्यांनाच. पुष्पा, नको ग असा उतावळा विचार करूस तू. ह्याचा विचार आधी नाही केला. ठीक आहे, नाही आता थांबून काय उपयोग नाही. पोलिसात जायलाच पाहिजे. अगं थांब, जेडी येईल माझी.
नको असं पालता चालता विचार करू. पाहिजे तुम्ही तुझे पाया पडते. माझ्या थोबाडीत मारलीत ना, आता कसं पायच धरायला लावते बघा तुम्हाला. पिंकी, अगं थांब की जरा. काय ग, आज काय कॉलेजला जाणार नाही का? चालले की. बर, मग जेडी नाही वाटत बरोबर. अगं तिचा ना फोनच स्विच ऑफ येतोय. होय, कधीपासनं? आज सकाळी केला तर नाही लागला. बहुतेक येणार नसेल आज कॉलेजला, म्हणूनच काल रातच्याला फोन केला तर वाटतं तिनं. काय? थांब थांब 1 मिनिट. काल जेडीचा फोन आलता? होय, किती वाजता? 10:30-11 वाजता आला असेल. दुसराच नंबर होता, नवीन नंबर घेतला असेल. मग काय म्हणली ती? काय बोलते तवा, आमचं काय बोलणंच झालं नाही. भजनाचा इतका आवाज येत होता ना, कुणातच कुणाला ऐकू येत नव्हतं. भजनाचा आवाज? होय, अरे रावल्या, तुझा आवाज येत नाही. कुठेस तू? मी किशा बापूच्या इथं आलोय. आज माळ आहे ना, म्हणून जेवायला आल तू. कसला आवाज येतोय बाजूला? किशा बापून घरी भजन ठेवलंय ना. काय गे, पण तू काय एवढ्या चौकशा करतेस? हा, काय नाही, असं विचारलं. चल निघते मी. काल रात्री रावल्या बोलताना म्हणला की किशा बापूच्या घरी भजन चालू आहे, आणि आता पिंकी म्हणते की काल जेडीनं फोन केलता तेव्हा बी भजनाचा आवाज येत होता. म्हणजे जेडी किशा बापूंच्या घराजवळच असणार. काय रे जम्या, इकडं कुठं सकाळच्या पारी? काय नाही, ते जरा नाईट ड्युटीवर होतो. कामावर लागलायस का काय? हा नाही, काय हा काय ना? यानी कि मेरा बोलने का मतलब ये है, काम है भी और नहीं भी. बोले तो सिर्फ सोने के लिए जाना थोड़ी काम होता है. हा, बर बर, पण कामच कर, काम वाढवू नगस. हाँ आता हूँ.